ऐसा जन्म मिलनार नाही, ऐसा जन्म मिलनार नाही, थोड़ा झुको दे, थोड़ा बेस करा विचार धरा सोई, करा विचार धरा सोई, अनेक जन्म फिरता जाना, अनेक जन्म फिरता जाना, फिरता जाना, अनेक जन्म फिरता जाना,
ऐसा जन्म मिळणार नाही, करा विचार धरा सोई, अनेक जन्म फिरता जाण, हा जन्म प्राप्त कारण, करी स्वहिताचा धंदा, शरण जाई स्वानंद कंदा, अनेक जन्म फिरता जाण, हा जन्म प्राप्त करण, लक्ष्मण लक्ष्मण म्हणे, लक्ष्मण विनवी भावे, काही सार्थक करावे, अनेक जन्म फिरता जाना, हा जन्म प्राप्त कारण शिवार। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरा, गुरुर साक्षात् परब्रह्मा, तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः। जय जयादि सदाशिव परब्रह्माद्वानंद वैभवा, नमो तुझ देवादि देवा, परमेश्वरा जगद्गुरु, आता नमोचित शक्ती जी जगन्माता पार्वती,
वेदा पर शिव पर ब्रह्म नवे तुझा महिमा साकार होणी अम्मा पूर्वीसी हेतू इच्छित श्री सद्गुरु कृपे करुणा आदि नमो शिवगान जे का अमर सर्वाहून तयास प्रेमे शरण मी अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलयनेत तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः। शिवक्षेत्र होकरना येथे चालू असलेला हा अखंड शिवनाम सप्ताह नामयज्ञ सोहळा आणि या सोहळ्यातला आजचा हा 7वा दिवस 6वा आहे का 7वा या सोहळ्यातला आजचा हा 7वा दिवस आणि या 7व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा सादर करीत असताना अनंत कोटी ब्रह्मांडाचा मालक भगवान परमेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन शिवाच्या पंचमुखापासून उत्पन्न झालेले पंचाचार्यादी प्रथम गणांना साष्टांग दंडवत करून महाक्रांतिकारी जगत ज्योती महात्मा बसवेश्वर श्री संत शिरोमणी मनमत माऊली राष्ट्रगुरु तथा राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजी माझे गुरु सिद्धदेव शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर माझे कुलगुरु शिवानंद शिवाचार्य महाराज तमलूरकर यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून पवित्र अशा पावन भारत मातेला वंदन करून उपस्थित ज्येष्ठ स्वामी ज्येष्ठ शिव कीर्तनकार शिव कथाकार तसेच गायनाचार्य मर्दंगाचार्य आमचे नीलकंठ काका पेटीवादक तसेच गावातील व पंचकृषीतून आलेले महिला व पुरुष मंडळ तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांच्या चरणी नतमस्तक होऊन मला घडवलेले माझे आई वडील यांच्याही चरणी नतमस्तक होऊन नाहीतर साऊंड सिस्टीम वाले म्हणतील ताई सगळ्यांनाच म्हणले पण आम्हालाच विसरून गेले महत्वाचे तुम्हीच आहात। खूप सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे। आमचे यूट्यूबचे दादा यांच्याही चरणी नतमस्तक होऊन आपण आपल्या कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करू। तुझे नाम रे घेऊनी तुझे नाम रे घेऊनी तुझे नाम रे घेऊनी तुझे नाम रे घेऊनी तुझे नाम तुझे नाम
कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करू. शिवार म्हणून आजच्या प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्याची महान मूर्ती, वैराग्य मूर्ती, महातपस्वी, महात्यागी संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराजांचा 4 चरणांचा सर्वांच्या पाठीपरिचयात असलेला साधा सोपा 4 चरणीय लक्ष्मण महाराजाचा लक्ष्मण गाथातला अभंग आहे. शिवार या अभंगाच्या माध्यमातून श्री संत लक्ष्मण महाराजांनी तुम्ही आम्ही जीवन जगत असताना या जीवनाचं हित कशामध्ये आहे, मनुष्य जन्म आपल्याला मिळाला पण कशासाठी मिळाला, कसा मिळाला, मानवी जीवनाचं वर्णन करणारा आजचा हा अभंग आहे. अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी आजचा माऊलीचा जो आपण आज सेवेकरता घेतलेला जो अभंग आहे संत श्रेष्ठ लक्ष्मण माऊली, या माऊलीची जाणीव करून देत असताना शैव संप्रदायामध्ये अनेक महात्मे जन्माला आले, अनेक साधू संत होऊन गेले आहेतही आणि येणारही आहे, कारण काळाला गरज आहे एकमेव संत महात्म्यांची. साधू संत हे काय करत असतात तू साधू संत हे काय करत असतात, सामान्य मनुष्याला जीवन जगण्याची दिशा अथवा मार्ग, रस्ता चुकलेल्या व्यक्तीला रस्ता दाखवून देण्याचं काम एकमेव संत महात्मे करतात आणि त्याच पैकी श्री संत लक्ष्मण महाराज. शिवार लक्ष्मण महाराजांसारखे अनेक संतांनी अनेक प्रकारचे अभंग लिहिले, ग्रंथ लिहिले. लक्ष्मण महाराजांनीच नव्हे तर अनेक संतांनी अनेक प्रकारचे अभंग लिहिले, ग्रंथ लिहिले. आता संतांनी अभंग लिहिले, ग्रंथ लिहिले म्हणजे त्यांना काही कामधंदे नव्हते का हो? संतांना कामधंदे नव्हते का? संतांना संसार नव्हता का? बघा, आम्हाला जर 2 तास कीर्तनाला यायचं असेल तर आम्हाला आमचा संसार सुटत नाही. मग संतांनी हे अभंग कसे लिहिले असतील? संतांना संसार नव्हता का? एक लक्षात घ्या, ज्या पद्धतीनं तुम्हा आम्हाला कामधंदे आहेत, ज्या पद्धतीनं तुम्हा आम्हाला संसार आहे, त्याच पद्धतीनं संतांना सुद्धा संसार होता. पण संतांनी संसाराचा त्याग केला आणि आम्ही मात्र संसारामध्ये गुंतलो. आता संतांनी संसाराचा त्याग केला याचा अर्थ आम्ही संसार सोडून द्यायचा का हो? बरं, आजच्या कीर्तनामध्ये जर मी सांगितलं संसार सोडा, किती जण संसार सोडतील? कोणीतरी आहे का संसार सोडेल? कुणीच सोडणार नाही. यासाठी परत संतच सांगतात संसार हा प्रत्येकासाठीच असतो आणि प्रत्येक व्यक्तीने संसार केला पाहिजे. ज्या पद्धतीनं बघा, नुसतं जर आम्ही 0 लिहिलं, 0, तर त्या 0ला काही किंमत असते का हो? नसते. त्या 0च्या पुढे जर आम्ही 1 लिहिला तर त्याची किंमत वाढते. त्याच पद्धतीनं आम्ही जर संसार करत करत भक्ती केली
आणि भक्ती करत करत संसार केला तर नक्की आम्हाला जीवनामध्ये मुक्ती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. शिवार संतांनी तुमच्या आमच्या समोर दोन गोष्टी ठेवलेल्या आहेत. एकीकडे संसार तर एकीकडे भक्ती मार्ग. आम्ही कशामध्ये गुंतलो? आम्ही भक्ती मार्गामध्ये गुंतलो का हो? नाही, आम्ही आमच्या संसारामध्ये गुंतलो. आता संसारामध्ये का गुंतलो? एक लक्षात घ्या, प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं माझ्या जीवनातलं सुख हे माझ्या संसारामध्येच आहे. पण संत ते वर्णन करतात मुळात संसारच कसा आहे. पहा पहा हो संसार, माऊली आपल्या संसाराचं वर्णन करतात आणि वर्णन करत असताना सांगतात, म्हणतात बाबा रे आपला संसार कसा आहे. ज्यामध्ये आम्ही सुख मानलं, ज्यामध्ये आम्ही आनंद मानलं, तो संसार सुखरूपी नसून मुळात दुःखानेच भरलेला आहे. सकळ दुःखाचे माहेर, इथे सर्व काही दुःखानेच भरलेलं आहे. मग आमचं सुख कुठं आहे? आमचं सुख जर कुठं असेल तर एकमेव भगवंताच्या जवळच आमचं सुख आहे. ज्या व्यक्तीला सुखाची प्राप्ती करायची असेल त्या व्यक्तीने एकच करावं, भगवंताची भक्ती आणि भगवंताचं नामचिंतन. कारण भगवंताच्या भक्तीच्या माध्यमातून नक्की आम्हाला सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. सुख देणारा कोण आहे हो? सुख देईल शंकर, सुख देईल शंकर, सुख देईल शंकर, सुख देईल
शंकर करा पूजन लवकारा. सुख देणारा कोण आहे हो? सुख देणारा तो भगवान शंकर आहे. सुखाच्या प्राप्तीसाठी आपल्याला पूजनच करावे लागेल, भक्तीच करावी लागेल, तेव्हाच आपल्याला सुखाची प्राप्ती होते. एवढंच नाही, जो व्यक्ती भगवंताच्या जवळ असतो, सदैव भक्तीमध्ये एक निष्ठ असतो, त्याच्या जीवनामध्ये नक्की सुख आल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्या जीवनामधले विघ्न टळल्याशिवाय राहणार नाही. कारण भक्ताच्या जीवनामध्ये आलेले विघ्न ग्रहण करणारे ते भगवान शंकर असतात. विघ्न ग्रहण करण्यासाठी सदैव आपल्याला भगवंताच्या जवळच राहावे लागेल, भक्तीमध्ये एक निष्ठच राहावं लागेल. ज्या पद्धतीनं बघा, एखादी एसटी आहे, बस, एसटी मध्ये ड्रायव्हर आहे. ड्रायव्हरच्या जवळ बसलेल्यांना जास्त दळ लागतात का पाठीमागे बसलेल्यांना जास्त दळ लागतात हो? बोला महिला मंडळ, बोला जबर का? पाठीमागे बसलेल्यांना जास्त लागते. त्याच पद्धतीनं ड्रायव्हरच्या जवळ बसलेल्यांना कमी आदळ लागतात आणि पाठीमागे बसलेल्यांना जास्त आदळ लागतात. त्याच पद्धतीनं आमचा ड्रायव्हर म्हणजे भगवान शिव. भगवान शिवाच्या जवळ जो व्यक्ती असतो, भगवान शिवाच्या जवळ जो भक्त असतो, त्याच्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारचं दुःख येणार नाही. आपुल्या भक्ताते आसे सुख कर, आपुल्या भक्ताते आसे सुख कर. मनोनी शंकरा म्हणजे आपल्या भक्ताच्या जीवनामध्ये किती जरी दुःख आलं तर सुख देणारा कोण आहे हो? भगवान शंकर. म्हणून त्याचं नाव शंकर आहे का नाही? हे बघा, ज्या पद्धतीनं आमचा ड्रायव्हर म्हणजे भगवान शिव. भगवान शिवाच्या जवळ जो व्यक्ती असतो, भगवान शिवाच्या जवळ जो भक्त असतो, त्याच्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारचं दुःख येणार नाही. आणि जो व्यक्ती भगवंतापासून दूर असतो, त्याच्या जीवनामध्ये नक्की दुःख आल्याशिवाय राहणार नाही. आलेले दुःख निवारण करण्यासाठी आपल्याला सदैव भगवंताच्या जवळच राहावे लागेल, भक्तीमध्ये एक निष्ठच राहावे लागेल. कारण भक्तीच्या माध्यमातून नक्की आम्हाला सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा या सुखाची प्राप्ती करण्यासाठी
करण्यासाठी, त्याचं नाम चिंतन करण्यासाठी, त्यांचं स्मरण करण्यासाठीच मिळालेला मनुष्य जन्म. या मनुष्य जन्माचा हित व्हावा यासाठी साधू संतांनी संतांच्या माध्यमातून संतांना जसा जसा अनुभव आला, संतांनी घेतलेला अनुभव, संतांनी घेतलेली अनुभूती या अभंगाच्या माध्यमातून व्यक्त केली आणि असं हे अभंग तुमच्या आमच्या समोर ठेवलं आणि सांगितलं, बाबांनो या अभंग रूपी आरशामध्येच आम्ही पाहू पाहू नटलं पाहिजे. आमच्या आरशामध्ये आणि साधू संतांच्या आरशामध्ये खूप फरक आहे. आमच्या आरशामध्ये आणि साधू संतांच्या आरशामध्ये काय फरक आहे? आमचा आरसा काल घेतलेला आज जुना होतो, सकाळी घेतलेली वस्तू संध्याकाळी जुनी होते, संध्याकाळी घेतलेला मोबाईल सकाळी जुना होतो. पण आज 300-400 वर्षापूर्वी संतांनी लिहिलेला अभंग आताही जुने झालेले नाही आहेत. म्हणून संत ते सांगतात की अभंग रूपी आरशामध्येच आम्ही पाहू पाहू जीवन जगलं पाहिजे. शिवार आता संतांमध्ये आणि आमच्यामध्ये काय फरक आहे? संत ही एक मनुष्यच होते आणि आम्ही सुद्धा एक मनुष्यच आहात. मनुष्यच आहात ना? बघा, मनुष्य ना दुसऱ्याची भावना ओळखून घ्यायला पाहिजे, त्यालाच मनुष्य म्हणतात. घरी सासूचं सुनाचं जमत नाही, मग मनुष्य आहात का आपण? बघा, छोटंसं उदाहरण मी तुमच्या समोर ठेवते. आता घरी गेल्या गेल्या सासूबाईनं सुनबाईला म्हणायचं, सासूबाईनं सुनबाईचं खडक पोडं बंद करायचं. तुम्ही म्हणशाल इच्छी आहे अशीचा बाप तसा 6.5 दिलीच पिसत राहून गेल. एवढे भिकारी आहेत का आपण? नाही. तुम्ही म्हणायचं माझी सून आय 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 लक्ष्मीच. माझ्या सुनाला ना बोलायला तोंडच नाही. सुनबाईच्या गणनाथबाईच्या. बघा, आम्हाला दोन्ही पण बाजू सांभाळाव्या लागतात. नसतं म्हातारी म्हणून कोणी आणलं या ताईला, आम्हाला झाडून गेली, म्हणून आम्हाला दोन्ही पण बाजू सांभाळाव्या लागतात. लक्ष द्या सुनबाई, तुमच्यासाठी सांगायले, तुमच्या घरी पाहुणे येतात ना, पाहुणे आल्यावर तुम्ही एकच काम करायचं. तुम्ही म्हणायचे माझ्या आत्याबाईला ना काम केल्याशिवाय करमतच नाही. उठलीच म्हातारी, घेतलीच भांडी, निघालीच घासायला, आखी साबण खलास, पण भांडी आय 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 आरसाच. म्हातारी म्हणाल दुसरंच लेकरू आले काय बाय, सुंदर संसार करतो, बापाला सासऱ्याला बापावनी प्रेम करतं, मला बी आई म्हणतं. आता तू कशाला चपात्या करतेस, मी हाय ना. सुनबाई टीव्ही पुढं आणि सासूबाई चुली पुढं. टीव्हीवर मालिका लागली, तुझ्या हात जीव रंगला. जीव कुठं रंगला? म्हातारीचा चपात्या करू करू म्हातारी म्हणाली रागीर झालो. म्हणून सगळेच जण हसला पाहिजे. जे हसतात ना ते सज्जन असतात आणि जे हसतच नाहीत त्यांचा काहीतरी लपडा असतो. म्हणून सर्वांनीच हसलं पाहिजे. एक दिवस सगळ्यांचा चेहरा हसतो, भीतीला टेकून बसतो, उदबत्त्याचा वास नाकात घुसतो. म्हणून हाय तेवढं हसून घ्या, पळू नका लय तोरा. हे दिवस निघणार आहे वरात, पाठीमागं खोबर चिल्लरची परात, असे लहान लहान लेकरं म्हणतात. रोज मरा उरात. म्हणून सर्वच जण हसलं हे पाहिजेच. हसणं हे खूप गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं रडणं गरजेचं आहे त्याच पद्धतीनं हसणं पण तेवढंच गरजेचं आहे. म्हणून सर्वांनीच हसलं पाहिजे. शिवहार सकाळी मी म्हणजे 1 वाजता निघालेलो गाऊन. मी येत असताना एक 70 वर्षाची म्हातारी काठी टेकू टेकू चालत होती.
डोक्यावर चष्मा, लुगडं गुडघ्यापर्यंत आणि काठी टेकू टेकू चालत होती. तर मी म्हणलं, माय तुम्हाला कुठं जायचं? ती म्हणली, मला हो करण्याला जायचं म्हणले. मी म्हणलं, मी पण तिथं चालेल, चला म्हणले. मग मी विचारलं, माय तुम्हाला मुलं आहेत का? तिनं म्हणली, आहेत ना, एक सोडून तीन मुलं आहेत माझ्याकडे. मग मी विचारलं, माय तुमची मुलं काय करतात? त्या माईनं सांगितलं, माझा पहिला मुलगा इंजिनियर आहे, माझा दुसरा मुलगा डॉक्टर आहे. मी म्हणलं, माय तुमचा तिसरा मुलगा काय करतो? तिसरा? ते माय म्हणली, त्याचं नाव घेऊ नको. मला का? डँगो मारतं काय? डँगो नाही, जुगाड नाही, पॉकेट मनी ते बी नाही. मग आजी माय तुमचा तिसरा मुलगा नेमकं करतो तरी करतोय काय? मग त्या आजीमाईनं मला सांगितलं, माय माझा तिसरा मुलगा रोजे गाव तुझ्यासारखं कीर्तन म्हणत बोंबलत फिरतो. मग तेव्हा मला कळालं की मी रोजे गाव कीर्तन म्हणत बोंबलत फिरतो. शिवार आपण मनुष्य आहात ना, म्हणून मनुष्यासारखं आपण वागलं पाहिजे, नाहीतर दुसरंच नाव ठेवते. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. संत ही एक मनुष्यच होते आणि आम्ही सुद्धा एक मनुष्यच आहात. संतांनाही 2च हात होते आणि आम्हाला सुद्धा 4 हात आहेत का? आम्हालाही 2च हात आहेत. संतांनाही 2च डोळे होते आणि आम्हाला सुद्धा 2च डोळे आहेत. मग संतांमध्ये आणि आमच्यामध्ये काय फरक आहे? संतांमध्ये आणि आमच्यामध्ये काय फरक आहे? संतांनाही शरीरच होतं आणि आम्हाला सुद्धा शरीरच आहे. पण फरक एवढा आहे, संतांना या शरीराचं मोल कळालं आणि आम्हाला मात्र कळालं नाही. आणि कळून देण्यासाठी संत आपल्याला वारंवार सांगतात की अभंग रूपी आरशामध्येच आम्ही पाहू जीवन जगलं पाहिजे. आपण सगळेच जण नडतो, असं कोणी आहे का की आरशातच पाहिलं नाही? पहा आरशात. मी पाहू नको म्हणायले नाही, पण तुम्ही कोणत्या आरशामध्ये पहा? अभंग रूपी आरशामध्ये बघा. आपला देश भाग्यवंत आहे, पुण्यवंत आहे. आपल्या देशाची संस्कृती श्रेष्ठ आहे. बघा, बाहेर देशाची संस्कृती काय म्हणते आणि आमची भारतीय संस्कृती काय म्हणते बघा. बाहेर देशाची संस्कृती म्हणते, राहा तर बिल्डिंग सारख्या घरात राहा, खा तर हॉटेलचं खा आणि मरा तर हॉस्पिटलमध्ये मरा म्हणणारी संस्कृती बाहेर देशाची आहे. आमची भारतीय संस्कृती काय म्हणते? राहा तर मंदिरासारख्या घरात राहा, खा तर आमच्या माईच्या बहिणीचा हाताचा प्रसाद खा आणि मरा तर देशासाठी धर्मासाठी मरा म्हणणारी संस्कृती आमच्या भारत देशाची आहे. आणि खरंच आपल्या देशासाठी धर्मासाठी आपला जीव त्यागणारे खूप काही संत आपल्या देशात होऊन गेले आहेतही आणि तसेच येणारही आहे. अहो, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हे देशासाठी फासावर चढले आणि फासावर चढत असताना सुद्धा हसत फासावर चढले. ज्यावेळेस भगतसिंगाला 1 महिन्याच्या नंतर फाशीची शिक्षा होती, भगतसिंगजी मरणार होते, तेव्हा भगतसिंगजी दररोज व्यायाम करत असायचे. एका दिवशी भगतसिंगजी व्यायाम करत असताना एक व्यक्ती भगतसिंगाच्या जवळ आला आणि म्हटला, भगतसिंगा, तुला 1 महिन्याच्या नंतर मरायचं आहे, तुला 1 महिन्याच्या नंतर फाशीची शिक्षा आहे, तर तू दररोज व्यायाम का करतोस? तेव्हा भगतसिंगजी सांगले, म्हटले, बाबा रे, माझी भूमी भारत देश आहे, तुम्ही कोण आहात हे मला काही माहिती नाही, म्हणून आपला देश कसा आहे? पुण्यवंत देश, पुण्यवंत
कसा आहे? पुण्यवंत आहे, भाग्यवंत आहे. आणि अशा या देशामध्ये तुमचा आमचा जन्म झाला. म्हणून श्री संत शिरोमणी मनमत माऊली सांगतात, पुण्यवंता तोची देश. आपला देश कसा आहे? पुण्यवंत आहे. उगाच पुण्यवंत म्हणल्यानं जमते का हो? जमत नाही. उगाच पुण्यवंत म्हणल्यानं जमत नाही. आपला देश का पुण्यवंत आहे? कारण आपल्या देशामध्ये संतांचा वास आहे. आणि आपल्या बुट्ट्यामध्ये कोणता वास राहतो? ते वास नाही. आपल्या देशामध्ये संतांचा वास आहे. आणि आपल्या देशामध्ये एकूण 319 नद्या आहेत. त्याच्यातली एक जर नदी सोडली तर पूर्ण 319 नदीला ते स्पर्श करून जाते. म्हणून आपला देश पुण्यवंत आहे. आणि या विश्वामध्ये अनेक देश आहेत, पण अनेक देशांपैकी माता हे शब्द आपल्याच देशाला का लागतो? आपण काय म्हणतो? भारत माता की. अजून एकदा म्हणा, भारत माता की. म्हणून आपला देश पुण्यवंत आहे. आणि म्हणून आपल्या देशाला भारत माता हे शब्द लागते. माता हे शब्द लागते. हे बघा, आपल्याला आता जन्म हा मिळाला, पण श्री संत लक्ष्मण महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, ऐसा जन्म मिळणार नाही, ऐसा जन्म मिळणार नाही, ऐसा जन्म पहिल्या चरणात सांगतात, ऐसा जन्म मिळणार नाही, ऐसा जन्म मिळणार नाही, करा विचार धरा सोई, अनेक जन्म फिरता जाना, हा जन्म प्राप्त कारण. या विश्वामध्ये ना अनेक जीव आहेत, पण अनेक जीवांपैकी सर्वात श्रेष्ठ जन्म मानवाचाच का मानलेला आहे? कारण मनुष्य जीवालाच भगवंताची भक्ती करता येते, नामस्मरण करता येते आणि भक्तीच्या माध्यमातून या जीवनचक्रातून मुक्त होता येते. मानवाचा जन्म
या विश्वामध्ये अनेक जीव आहेत, पण अनेक जीवांपैकी मानवाचाच का जन्म सर्वात श्रेष्ठ मानलेला आहे? इतर जीवांमध्ये आणि मानवी जीवांमध्ये खूप फरक आहे. इतर जीवांमध्ये आणि मानवी जीवांमध्ये काय फरक आहे? केवळ मनुष्यालाच भगवंताची भक्ती करता येते, केवळ मनुष्यालाच भगवंताचं नाव चिंतन करता येते आणि भक्तीच्या माध्यमातून जीवनचक्रातून मुक्त होता येते. यासाठी संतांनी सर्वात श्रेष्ठ जन्म मानवाचा मानलेला आहे. इतर जीवांपेक्षा जास्त किंमत मनुष्य जीवाला आहे ही खरी, इतर जीवांपेक्षा जास्त किंमत मनुष्य जीवाला आहे ही खरी, पण कुठपर्यंत आहे? जोपर्यंत आम्ही जिवंत आहात तोपर्यंतच आम्हाला किंमत आहे, आणि जोपर्यंत आम्ही जिवंत आहात तोपर्यंतच आम्ही सुद्धा भगवंताची भक्ती करू शकतो. शिवार मला वाटतं इथे बसलेल्यांपैकी सर्वांकडेच मोबाईल असेल, आहे का नाही? आजच्या काळामध्ये मोबाईल शिवाय जेवण सुद्धा जात नाही. मला एक प्रश्नाचं उत्तर द्या. मोबाईलमध्ये बॅलन्स असताना आपण फोनवर बोलू शकतो का नसताना बोलू शकतो? हो, असताना. मोबाईलमध्ये जर बॅलन्स असेल तरच आम्ही फोनवर बोलू शकतो. म्हणून जोपर्यंत आमच्यामध्ये बॅलन्स आहे, जोपर्यंत आम्ही जिवंत आहात तोपर्यंतच आम्ही सुद्धा भक्ती करू शकतो आणि भक्तीच्या माध्यमातून या जीवनाला मोक्षाची प्राप्ती करून देऊ शकतो. आपल्याला हा जन्म मिळाला आता, पण पुन्हा मिळेलच याची गॅरंटी नाही. ऐसा जन्म मिळणार नाही, असा हा मनुष्य जन्म आम्हाला परत परत मिळणार. ऐसा जन्म पुढे नाही मिळणार, ऐसा जन्म पुढे नाही मिळणार. नाही. म्हणून मिळालेल्या जन्मामध्ये माऊली फक्त एकच करायला सांगतात, करा विचार धरा सोयी. आता विचार करण्याचे हे अनेक प्रकार आहेत. अनेक प्रकारांपैकी महत्त्वाचे दोन प्रकार, एक सुविचार आणि एक कुविचार. कुविचाराला नष्ट करून सदैव आम्ही सुविचारच केला पाहिजे, कारण सुविचार हे राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आहे. हे प्रतीक जोपासण्यासाठी आम्हाला केवळ सुविचाराचीच गरज लागते. सुविचाराच्या माध्यमातून, सत्कर्माच्या माध्यमातून जसे आम्ही कर्म कराल तसेच आम्हाला फळाची प्राप्ती होते. आम्ही आंब्याचं झाड लावल्यानंतर आंब्याच्या झाडाला चिकू येणार नाहीत, आंब्याच्या झाडाला आंबेच येतील. म्हणून रोप कसं लावायचं हे आमच्या हातामध्ये आहे. जसे आम्ही रोप लावाल तसंच आम्हाला फळाची प्राप्ती होते. म्हणून सदैव आम्ही चांगलंच कर्म केले पाहिजे, चांगलंच रोप लावले पाहिजे. शिवाहर आणि चांगले कर्म करण्यासाठीच मिळालेला मनुष्य जन्म. झालं असं,
महान मिळालं पण कळालं नाही आणि कळून देण्यासाठी संत आपल्याला वारंवार सावध करतात। आता तरी वा सावध, आता तरी वा सावध, आता तरी वा सावध। झालं पाहिजे। का सावध झालं पाहिजे? कारण जन्म आम्हाला हा मनुष्याचा मिळालेला आहे। आपल्याला या जन्मामध्ये माऊली फक्त एकच करायला सांगतात, सावध व्हायला सांगतात। आणि सावध झालेल्या व्यक्तीला माऊली 4 प्रश्न विचारतात। त्यातला पहिला प्रश्न संतांनी केला, मी कोण आहे? एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही विचाराल तुम्ही कोण आहात, तर ते काय सांगतील? त्यांचं नाव सांगतील, गाव सांगतील, आडनाव सांगतील, काहीतरी सांगतील। पण मी कोण आहे? एखाद्या पोलिसाला जर तुम्ही विचाराल तुम्ही कोण आहात हो, ते काय सांगतील? मी एक पोलीस आहे। एखाद्या शिक्षकाला जर तुम्ही विचाराल तुम्ही कोण आहात, तर ते काय सांगतील? मी एक शिक्षक। मी कोण आहे? एखाद्या शिक्षकाला जर तुम्ही विचाराल तुम्ही कोण आहात, तर ते काय सांगतील? मी एक शिक्षक आहे। साहजिकच आहे, कार्याच्या माध्यमातून मिळवलेली पदवी व्यक्ती सांगत असतो, व्यक्त करत असतो। पण मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर परत संतच देतात। मी कोण आहे? मी एक सामान्य मनुष्य आहे। दुसरा प्रश्न संतांनी केला, मी कुठून आलो? एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही विचाराल तुम्ही कुठून आलात, तर ते काय सांगतील? बरं ते जाऊ द्या, मीच तुम्हाला विचारते, माय तुम्ही कुठून आलात? घर। एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही विचाराल तुम्ही कोण आहात, तर तो व्यक्ती काय सांगलो? जिथून त्यांनी आलेले आहात त्याच ठिकाणाचं नाव सांगतील। माऊली मायनं सांगितलं कुठून आलात? घरून आलो। पण हे जे आमचं बांधलेलं घर आहे ते घर आमचं आहे का हो? नाही। मग आम्ही कुठून आलो? भगवंतापासून इथे आलो, त्या घरातून या घरात आलो। आणि तिसरा प्रश्न संतांनी केला, आम्हाला जायचं कुठं आहे? कीर्तन संपल्यानंतर घरला। कीर्तन संपल्यानंतर घरला जायचे नाही, कीर्तन संपल्यानंतर घरला जायचे। पण आम्ही जिथून आलेले आहोत त्याच ठिकाणी आपल्याला परत एक ना एक दिवस जायचंच आहे का नाही? काय इथेच राहायचं आहे का आपल्याला? नाही, आपल्याला एखादी ना एका वेळेस आपल्याला वर जावंच लागले। जिथून आपण आलात तिथंच आपल्याला जावावंच लागतं का नाही? बोला महिला मंडळ, जावं लागतं की नाही आपा? जावं लागतं ना? आणि चौथा प्रश्न संतांनी केला, माझे कर्तव्य काय? ज्या व्यक्तीला या 4ही प्रश्नाची जाणीव होती नक्की त्याच्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही। शिवहर शिवहर
सावध का करतात याचं कारणच असं आहे. कारण आपल्याला हा जन्म आता मिळाला हा खरा, पण हा जन्म कसा आहे? आलाबे आलाब शिवपाठाच्या माध्यमातून या मानवी जीवनाचं वर्णन करतात आणि वर्णन करत असताना सांगतात, अलबे आलाभ नरदे हैसा लावला तो कैसा गमाविता. आपल्याला हा जन्म आता मिळाला हा खरा, पण आपल्याला मिळवल्याच्या नंतर गमवायचं नाही, व्यसन करून घालायचं नाही. बघा, व्यसनाने आपलं सर्वस्व काय जातं. दोन मित्र असंच एका पारावर बसले होते. पहिल्या मित्रांनी दुसऱ्या मित्राला विचारलं, म्हटलं, बाबा रे, दारूने खोकला जातो का? मग ते दुसऱ्या व्यक्ती म्हणला, तू काय प्रश्न विचारतोस? दारूनं म्हणजे घरदार गेलं, बायको गेली तर तुझा खोकला काय चीज आहे? ते तर जाणारच ना. म्हणून व्यसन कोणी करूच नका. व्यसनानं सर्वस्व काय जाते आपलं. बघा, हे जन्म म्हणजे एक प्रकारची परीक्षा. कशी परीक्षा? साधं उदाहरण मी तुम्हाला देते. एक श्रीमंत राजेसाहेब होते. त्या राजेसाहेबांना 3 पुत्र होते. राजेसाहेब आता म्हातारे झाले होते. राजेसाहेब आता थकले होते. मग त्यांना प्रश्न पडला, नेमकं उत्तराधिकारी करायचं कोणाला? कारण लहानाला करावं तर मोठ्याला राग, आणि मोठ्याला करावं तर लहानाला राग. मग राजेसाहेबांना त्यांच्या प्रधानांनी एक युक्ती सुचवली. राजेसाहेब त्याच पद्धतीनं तिन्ही पुत्रांना आपल्या महालामध्ये बोलावून घेऊन त्यांना सांगू लागले, बाबा रे, आता मी थकलोय. या राजपदासाठी, या राजवाड्यासाठी तुम्हा तिघांपैकी एकाला उत्तराधिकारी करायचा आहे, आणि त्यासाठी तुमची परीक्षा आहे. ते पुत्र म्हणले, कशी परीक्षा? बघा, तुम्हाला एक महाल दिला जाईल. किती? एक महाल दिला जाईल. 100 सुवर्ण मुद्रा दिल्या जाते, आणि 3 महिन्याचा कालावधी दिला जाते. शिवहार
काळामध्ये तुम्हाला या 100 सुवर्ण मुद्राचा वापर करून महालामध्ये सुंदररित्या कोणत्या तरी गोष्टीनं महाल भरायचा आहे. ठरलं. तिन्हीकडे निघाले. बघता बघता 1 महिना लोटला, 2 महिने लोटले, 3 महिने लोटले. 4थ्या महिन्याचा पहिल्याच दिवशी राजेसाहेब आपल्या पुत्रांकडे निघाले. राजेसाहेब पहिल्या पुत्रांकडे गेल्याच्या नंतर पहिला पुत्र म्हणाला, पहिला पुत्र महालाच्या बाहेर डोक्याला हात लावून बसला होता. तेव्हा राजेसाहेब म्हणाले, बाबा रे, तुम्ही महालाच्या बाहेर असं का बसलात? तुम्ही महालाच्या बाहेर असं का बसलात? तेव्हा ते राजपुत्र म्हणतो, राजेसाहेब, मला कळत नव्हतं. तुम्ही वेळही फार कमी दिला होता. मग या कमी वेळामध्ये महाल भरवण्यासारखी कोणती गोष्ट आहे? तर मला एक युक्ती सुचली. आपल्या गावातला सर्वस्व काही केर कचरा आपण आपल्या या महालामध्ये भरून आणायचा. मी तसंच केलं. आपल्या गावातला सर्व काही केर कचरा मी या महालामध्ये भरलेला आहे. मग राजेसाहेब पहिल्या राजपुत्राची योग्यता ओळखली, निघाले दुसऱ्या राजपुत्राकडे. दुसराही राजपुत्र महालाला लॉक लावून महालाच्या बाहेरच बसलेला होता. तेव्हा राजेसाहेब त्याला स्पष्टीकरण विचारतात. दुसराही राजपुत्र म्हणतो, राजेसाहेब, तुम्ही आम्हाला 100 सुवर्ण मुद्रा दिल्या होत्या आणि वेळही फार कमी दिला होता. तर मला एक युक्ती सुचली. आपण ह्या 100ही सुवर्ण मुद्रा एका जुगाडावर लावूया आणि 100 सुवर्ण मुद्राची 1000 सुवर्ण मुद्रा कराव्या. पण झालं असं, मी त्या 100ही सुवर्ण मुद्रा गमावून बसलो. मग राजेसाहेब दुसऱ्याही राजपुत्राची योग्यता ओळखली, निघाले तिसऱ्या राजपुत्राकडे. तिसऱ्या राजपुत्राला कळाले, बाबा रे, राजेसाहेब येणार आहेत. तिसरा राजपुत्र महालाला लॉक लावून महालाच्या बाहेरच पुष्पहार घेऊन राजेसाहेबांच्या स्वागतासाठी थांबलेला होता. राजेसाहेब आले. त्यांचं सुंदररित्या स्वागत करण्यात आलं. राजेसाहेब महालामध्ये प्रवेश केले आणि महालामध्ये प्रवेश केल्याबरोबर राजेसाहेबांचं मन हे तृप्त झालं. राजेसाहेब तिसऱ्याही राजपुत्राची योग्यता ओळखली, निघाले तिसऱ्याही राजपुत्राची योग्यता ओळखली आणि तिसऱ्याच राजपुत्राला राजपद प्राप्त झालं. शिवार या गोष्टीचं तात्पर्य असं आहे, ज्या पद्धतीनं राजेसाहेबांनी तिन्ही राजपुत्राला एक एक महाल दिला, त्याच पद्धतीनं भगवंतांनी आम्हाला एक मनुष्य जन्म दिला. ज्या पद्धतीनं राजेसाहेबांनी तिन्ही राजपुत्रांना 100 सुवर्ण मुद्रा दिल्या, त्याच पद्धतीनं भगवंतांनी आम्हाला या कलियुगातला महान मानवाला जगायला 100 वर्षाचं हे आयुष्य दिलं का नाही? ज्या पद्धतीनं राजेसाहेबांनी तिन्ही राजपुत्रांना 3 महिन्याचा कालावधी दिला, त्याच पद्धतीनं भगवंतांनी आम्हाला 3 अवस्था दिल्या. शिवार बालपण, तरुणपण आणि म्हातारपण या तिन्ही पणामध्ये, या तिन्ही अवस्थामध्ये जसे आम्ही कर्म कराल तशीच आम्हाला फळाची प्राप्ती होते. म्हणून श्री संत लक्ष्मण महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात,
जन्म फिरे पादार अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात अनेक जन्म फिरता जाना हा जन्म प्राप्त करना. आपल्याला हा जन्म सहजासहजी प्राप्त झाला का हो? नाही. या जन्माला प्राप्त करण्यासाठी आम्ही कितीतरी जन्म फिरलो. किती जन्म फिरलो? अनेक जन्म. किती जन्म फिरलो? अनेक जन्म फिरलो. आता इथेच काही लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो. हे अभंग झालं लक्ष्मण महाराजाचं. लगेच शिवदास माऊली शिवपाठाच्या माध्यमातून आपल्याला सांगतात 84 लक्ष जन्म फिरक्यात 84 लक्ष. बाबा आम्ही अनेक जन्म फिरलो पण किती फिरलो? 84 लक्ष जन्म फिरक्यात आव चित्त प्राप्त नरते. आम्ही किती जन्म फिरलो? 84 लक्ष जन्म फिरलो. आता इथेच काही लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतो. शिवदास माऊली नेमका 84च का लक्ष म्हणतात तो? 83 का म्हणत नाहीत? 82 का म्हणत नाहीत? नेमका 84च म्हणण्याचं काय कारण असेल? जन्माचे मुख्य 4 प्रकार: उर्बीज, स्वेदज, अंडज आणि जरायुज. या चारही प्रकारामध्ये, या चारही अवस्थामध्ये जसे आम्ही जे या प्राप्त करण्यासाठी, या मनुष्य जीवाला मिळवण्यासाठी आपल्याला किती जन्म फिरावे लागतात? 84च जन्म फिरावे लागतात. आपण 84 लक्ष फिरलो म्हणून आपण या जन्माला आलो. कोणत्या जन्माला आलो? कुत्र्याच्या आलो का? नाही, मानवाच्या जन्माला आलो. पण म्हणून या जीवनाचं सार्थक साधण्यासाठी एक वेळेस टाळी वाजून मुखातून नाम स्मरण करून आणि अशी टाळी वाजली पाहिजे की टाळीचा आवाज दुसऱ्या गावापर्यंत गेला पाहिजे. बोला शंकर उमा.
आपल्याला अभंगाचा पूर्व अर्ध संपलेला आहे. आता आपण उत्तर अर्धाकडे वळू. आणि उत्तर अर्धाकडे वळत असताना श्री संत लक्ष्मण महाराज आपल्याला उपदेश करतात. म्हणतात, बाबा रे, हा जन्म कसा आहे? नर जन्म जळा वरील तरंग सखा जवळी करा. नर जन्म म्हणजे पाण्यावरचा बुडबुड आहे. आणि या विश्वामध्ये, या जगामध्ये आमचा सखा जर कोण असेल तर एकमेव भगवान शिव हाच आपला सखा आहे. म्हणून आपण त्याच्याशीच संबंध जोडले पाहिजे, त्याच्याशीच मैत्री साधली पाहिजे. बघा, भगवंताशी जर मैत्री साधायची असेल तर आपल्याला एकच महत्त्वाचे आहे, काय? भक्ती आणि भाव. एक लक्षात घ्या, विभूती धारण करण्यासाठी, लिंग धारण करण्यासाठी, रुद्राक्षाची माळ धारण करण्यासाठी कुठल्याच प्रकारची जात पात धर्म पंथ काहीच लागत नाही. जर काय लागत असेल तर आमचा भाव लागतो. काय लागतो? मनातला भाव लागतो. शिवार काय लागतो? मनातला भाव लागतो. ज्या वेळेस पार्वती मातेने भगवान शंकराला प्रश्न विचारलं, म्हटलं, देवा, भक्त कसा असावा? भक्ताचा प्राण काय आहे? भक्त कसा असावा? भक्त खाऊन पिऊन झोपणारा असावा? नाही. भक्त कसा असावा? भक्त हा भक्ती करणारा असावा. भक्ताचा प्राण काय आहे? ज्या वेळेस पार्वती मातेने भगवान शंकराला प्रश्न विचारलं तेव्हा भगवान शंकर पार्वती मातेला म्हणाले, लिंगाची जयाचा प्राण तो हरवताची सोडी प्राण ऐसे वीरसैव लक्षण ते जाण देवी सहज पै. लिंग हाच भक्ताचा प्राण असला पाहिजे. म्हणजे एवढी तरी श्रद्धा, एवढी तरी निष्ठ, एकनिष्ठ होऊन आपल्या लिंगाची पूजा केली पाहिजे. लिंगाची पूजा म्हणजे आपल्या देहाची पूजा. म्हणून लिंगाची पूजा आपण दररोज केली पाहिजे. काही लोक दररोज आंघोळच करत नाहीत तर लिंगाची पूजा काय करतील? म्हणून आजपासून दररोज आंघोळ करायचं आणि दररोज लिंगाची पूजा करायची. म्हणून श्री संत लक्ष्मण महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात
अभंगामध्ये सांगतात, करी स्वहिताचा धंदा शरण जाये स्वानंद कंदा. आपल्याला स्वहिताचा धंदा करण्यासाठी कोणाला शरण गेला पाहिजे? स्वानंद कंदाला. हे स्वानंद कंदा हे नाव भगवंताचंच आहे. या अभंगामध्ये श्री संत लक्ष्मण महाराज स्वानंद कंदा हे नाव भगवंतासाठी वापरलेलं आहे. का शरण गेलं पाहिजे आपण? एक लक्षात घ्या, जीवन जगणारे आम्ही आहात, पण आम्हाला जगवणारे तो भगवान शंकर आहे. आमच्या जीवनाची सूत्रधोरी जर कोणाच्या हातामध्ये असेल तर एकमेव भगवान शंकराच्या आम्ही बाहुल्याच्या जाती सूत्रधोरी तुझे हाती, सूत्रधोरी तुझे हाती, सूत्रधोरी तुझे हाती. आम्ही बाहुल्याच्या जाती सूत्रधोरी तुझे हाती, सूत्रधोरी तुझे हाती, सूत्रधोरी आपल्या जीवनामध्ये दोन गोष्टी आहेत, एकीकडे सार तर दुसरीकडे आसार. सार जर काय असेल तर भगवंताचं नाम आहे, आणि आसार जर काय असेल तर आसार रूपी संसार आहे. म्हणून आम्ही या आसार रूपी संसारामध्ये जास्त न गुंतता आम्ही नामामध्ये गुंतलं पाहिजे. कारण नाम हे आमच्या जीवनातली खरी संपत्ती आहेच आहे. नाम हे आमच्या जीवनातली खरी संपत्ती आहेच आहे. पण नाम हेच आमच्या जीवनातलं सार्थक करणारा शब्द आहे. साधू संतांनी संपत्ती कशाला मानली आणि आम्ही संपत्ती कशाला मानली? बघा, एकदा गुरुने शिष्याला प्रश्न विचारला, म्हटलं, बाबा रे, तुमची संपत्ती म्हणजे काय आणि तुमची विपत्ती म्हणजे काय? तेव्हा त्या शिष्याने सांगलं, देवा, तुमचं नामस्मरण हेच आमची संपत्ती आहे आणि तुमचं विस्मरण हेच आमची विपत्ती आहे. म्हणून आम्हाला जीवनामध्ये एवढी संपत्ती कमवायची, एवढी संपत्ती कमवायची, जे संपत्ती आम्ही आमच्या अंतिम टोकापर्यंत नेऊ शकतो. आणि अशी जर संपत्ती कोणती असेल तर भगवंताचं नाम आहे. म्हणून श्री संत लक्ष्मण महाराज शेवटच्या चरणात सांगतात, लक्ष्मण लक्ष्मण विनवी मावे, लक्ष्मण लक्ष्मण विनवी
करा लक्ष्मण महाराज आपल्याला सांगतात, बाबा रे मी विनवणी करतो, तुम्ही या जीवनाचं काहीतरी सार्थक साधा, असंच वाया घालू नका, व्यसनामध्ये वाया घालू नका. बघा आमच्या गावातली घडलेली घटना मी तुम्हाला सांगते. व्यसनानं काय झालं, एक गावाचा पाटील होता. काय गावाचा पाटील होतं, त्याला 3 एकर जमीन होती. त्यानं कापूस पेरलं होतं. त्या कापसाने त्याला भरपूर पैसा आला. पाटील आता व्यसनाच्या नादी लागू लागला. व्यसनाच्या नादामध्ये पाटील 1 एकर जमीन विकली, 2 एकर जमीन विकली, 3 एकर जमीन विकून टाकली. पाटील मोकळा झाला. आता पाटील दररोज एकाच्या घरी जायचा, म्हणायचा दादा 100 रुपये द्या ना हो, दारू प्यायचे तो. अख्खं गाव वैतागलं पाटलाला. मग पाटलाला काही कळत नव्हतं. पाटील गावाच्या चावडीवर बसलेला होता. पुढूनच एक व्यक्ती येत होती. त्या व्यक्तीपाशी गेला आणि म्हणाला, दादा मला 100 रुपये द्या ना हो, मला दारू प्यायचे तो, दादा द्या ना हो. तेव्हा त्या व्यक्तीने म्हटलं, पाटील मी तुम्हाला 100 रुपये देतो, पण माझं एक काम करावं लागेल. तो पाटील म्हणला, काय काम? मी करतो, सांगा. तुम्ही फक्त सांगून बघा. जे तुमची पाणी भरायला जे बायको येत नाही आहे ना हापशावर, जा तिच्या कमरेत जाऊन लात घाला. पाटलाने तसंच केलं. बिचारा बायकोच्या कमरेत जाऊन लात घातलं. बायको रडू लागली. म्हणाली, काय चूक झाली हो माझी? लग्न झाल्यापासून आतापर्यंत मी माझ्या डोक्यावरला पदर खाली पडू दिला नाही, मग तुम्ही मला मारताव कशाला हो? काही चूक झाली का माझ्याकडून? पाटलाला वाटलं 4 चौघामध्ये आपली बायको आपल्याला बोलते. पाटील बायकोला मारू लागला भर चौकात पाटलाने. आणि पाटला मारता मारता पाटला हातचा हात त्या बायकोच्या फाटलेल्या साडीकडे गेला. भर चौकात पाटलाने बायकोची साडी फेडली. बायको म्हणाली, काय चूक झाली हो माझी? बायको म्हणाली, आता जिवंत राहायचं नाही, आता मी जगणार नाही. का? कारण जगून काही अर्थच नाही ना. मग तिनं घरी गेली आणि खूप रडली. तेवढ्यात तिचा मुलगा आला. म्हटलं, आई काय झालं ग आई? का रडतेस ग आई? बाबांना मारलं का ग आई? आई थांब, मला थोडं मोठं होऊ दे, मग मी बाबाकडे चांगलंच बघतो. तेवढ्यात त्याची 5वीची मुलगी आली. तिची 5वीची मुलगी आली. म्हणाली, आई काय झालं ग आई? रडू नको ग आई, काय झालं? तेव्हा त्या माईनं सांगितलं, माय तुझ्या बापाने मला भर चौकात मारला. आता जगायचंच नाही, कारण तुझ्या बापाने मला भर चौकात मारले. मुलगी म्हणाली, आई रडू नकोस ना ग आई, आई रडू नकोस ग आई. मग रात्रीचे 8 वाजले. किती वाजले? रात्रीचे 8 वाजले. बायको म्हणाली, आता आपल्याला जायचंच आहे, तर आपण थोडं खाऊ घालून जायचं लेकराला.
आपण खाऊन घालून जायचं. आपल्याला जायचंच आहे. तर बघा, मग बायको छानपैकी जेवणाला बनवली आणि मस्त आपल्या लेकराला चारू घातल्याच्या नंतर त्या दोन्ही लेकरांना आपल्या पोटशी घेऊन झोपी गेली. रात्रीचे 1 वाजले. आई बाहेर कोट्यामध्ये गेली आणि इंड्रेलचा डबा दिसला. तर ते इंड्रेलचा डबा आपल्या गळ्यामध्ये तोंडामध्ये ओतलं आणि आई रात्रभर तिथेच तडपून बिचारी मरण पावली. सकाळी मुलगी उठली, म्हणाली, आई काय झालं ग आई, तू का झोपलीस ग आई, तुझी तब्येत ठीक नाही का ग आई, आई काय झालं ग आई, बोल ना ग आई, आई बोल ना ग आई. दररोज घरातले सगळे झोपलेले असायचे आणि तू उठलेली असायची. आज घरातले सगळे उठलेले आहेत आणि तू का झोपलेली आहेस ग आई, उठ ना ग आई, आई आई उठ ना ग आई. तेवढ्यात तिचा मुलगा आला, म्हणाला, आई उठ ना ग आई, मला बाळा म्हणून डोक्यावर हात फिरव ना ग आई, आई आई म्हणून बाळाने किरकाळी मारली. त्या किरकाळीचा आवाज बाजूच्या मावशीकडे गेला. मावशी धावत आली, म्हणाली, बाळा तुझी आई उठणार नाही बाळा, तुला बोलणार नाही, तुझ्या डोक्यावरून हात फिरवणार नाही. आता तुझी आई गेली, आता तुला बोलणार नाही, तुझ्या डोक्यावरून हात फिरवणार नाही. बाळाने अग्नी नाव देऊन घरी येत असताना आला, रडत बिचारा घरी आला. मग 1 महिना लोटला, 2 महिने लोटले. पोळ्याचा सण जवळ आला. गावाच्या पाटलीकडे तो मुलगा गेला आणि म्हणाला, पाटील मला तुमचे बैल धरू द्या ना हो पाटील. पाटील तो पाटील मुला, काय काम आहे तुला, काय करायचे तुला बैल घेऊन. तेव्हा तो बिचारा मुलगा सांगू लागला, म्हणाला, पाटील दारूने माझी आई गेली हो पाटील, दारूने माझा बाप गेला, धरू द्या ना हो पाटील. पाटील तुमचे बैल मला धरू द्या. पाटील म्हणली, का बाळा तुला का धरायचे बैल, तुमचे बैला धरल्यानंतर मला 2 पोळ्या भेटतील, त्याच्यातली 1 पोळी मी माझ्या बहिणीला देईन आणि दुसरी पोळी मी माझ्या बैलाला चारवं. बघा, ज्याला आई नाही ना त्याच्या घरी जाऊन विचारा की आई नसलेला त्रास किती होतो, आणि ज्याचा बाप व्यसनी आहे त्याला विचारा की त्याचं दुःख किती आहे. आणि एवढे बोलून मी माझी कीर्तन रूपी सेवा इथेच समर्पित करते. आणि माझं जर काही चुकलं असेल तर तुमची मुलगी म्हणून मला माफ करा.